आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आभासी पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत ते श्री नितीनजी गडकरी साहेब, माननीय अनिलजी देशमुखजी, कृषी शास्त्रज्ञ चारुदत्त माई, आमचे सर्वांना आपणाला या ठिकाणी ज्यांनी निमंत्रित केलंय ते बँकेचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कुमार कोरपे साहेब, आमचे ज्येष्ठ सहकारी हर्षवर्धन देशमुखजी, आमदार अमित झनकजी, नितीन देशमुखजी, किरण सरनाईकजी, माजी मंत्री अजहर हुसेन साहेब, बँकेचे उपाध्यक्ष श्रीधरराव कानकिरड, कार्यक्रम समितीचे अध्यक्ष रमेश हिंगणकर, देशोन्नती वर्तमानपत्राचे संपादक प्रकाश पोहरे साहेब, महादेवराव भुईबार, ब्रह्मदेव गावंडे, गुलाबरावजी, माजी मंत्री गुलाबरावजी गावंडे, डॉक्टर सुभाष कोरपेजी, डॉक्टर दशरथ भांडे, सर्वच व्यासपीठावरील विदर्भातून आलेले सर्व मान्यवर, आमचे वाशिमचे ठाकरे साहेब, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनींनो, स्वर्गीय अण्णासाहेब कोरपे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा समारोहाचा समारंभ आज सहकार महामेळाव्याने संपन्न होतोय. अण्णासाहेब कोरपे हे एक अद्वितीय आणि शेतकऱ्यांच्या हिताचा सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्याचा विकास होईल हा विश्वास बाळगणारा असा एक बहुआयामी नेता आपल्या सर्वांच्यात होऊन गेला. माझे भाग्य आहे की मी लहानपणी अनेक वेळा त्यांना भेटण्याची मला संधी मिळाली आणि त्यांच्यातून एक साधेपणा, आपण एवढे मोठे नेते आहोत अशी भावना न ठेवता कायम सार्वजनिक जीवनात साधेपणानं वावरलेलं नेतृत्व म्हणून आम्ही सर्वजण अण्णासाहेब कोरपे साहेबांच्याकडे पाहायचो. आमच्या कारखान्याचे एक कार्यकारी संचालक होते जितकर साहेब म्हणून, त्यांची आणि अण्णासाहेब कोरपेंची फार जिव्हाळ्याची मैत्री होती आणि त्यामुळं अनेक वेळेला संतोष कुमार कोरपे यांच्या मातोश्री देखील अनेक वेळा आमच्याकडं आलेले आम्ही सगळ्यांनी पाहिलेले आणि म्हणून अनेक वर्षाच्या ऋणानुबंधातून अण्णासाहेब कोरपे यांना जवळून पाहण्याचा योग मला आला. या भागातल्या अनेक चांगल्या व्यवस्था निर्माण करताना त्यांनी पुढाकार घेतला. अकोला जिल्हा हा कापसासाठी प्रसिद्ध आहे. कॉटन सिटी म्हणून आपण याचा नावलौकिक निर्माण केला. त्या कापसाला न्याय देण्यासाठी अण्णासाहेबांनी अनेक मोर्चे आणि अनेक संघर्षाची पावलं उचलली.
याच अकोल्यात 50,000पेक्षा जास्त संख्येनं शेतकरी एकत्रित करून कापसाच्या पिकाला न्याय मिळाला पाहिजे हा आग्रह सरकारच्या समोर त्यांनी मांडला. महाराष्ट्र कापूस संघाची स्थापना केली असेल. संघर्षाच्या काळात 2-3 वेळा तुरुंगवास भोगायची पाळी आली असेल. न्याय मागण्याकरता कापूस संघाच्या वतीनं मोर्चे काढत असताना संघर्ष करताना त्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही. त्यांनीच पुढाकार घेऊन 1974 साली अखिल भारतीय कापूस उत्पादक संघाची स्थापना केली. कल्पना हीच होती की माझ्या वराडातल्या कापूस उत्पादकाला देशात न्याय मिळवण्यासाठी त्याची देशात ताकद वाढली पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांच्या चळवळीशी त्यांचा जवळून संबंध होता. पवार साहेबांच्या आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली जळगाव ते नागपूर दिंडी निघाली. त्यातही ते हिरिरीने सहभागी झाले. जिथं जिथं शेतकऱ्याचा संबंध असेल तिथं तिथं त्यांनी पुढाकार घेतला. अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना या जिल्ह्यात त्यांच्या पुढाकारानं झाली आणि जवळपास 66 सालापासून 93 सालापर्यंत 27 वर्ष त्यांनी अकोला जिल्हा बँक अतिशय समर्थपणानं सांभाळली. अशा अनेक कामं त्यांची सांगता येतील की ज्यामुळं या सगळ्याच कामासाठी त्यांनी स्वतः वाहून घेण्याचं काम केलं. चळवळीला न्याय देण्यासाठी अनेक वेळेला त्यांनी संघर्ष केला. आज कापूस उत्पादकांची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं माननीय माई साहेबांनी जवळून वर्णन केलं. 2002 साली बीटी कॉटन आपल्या देशामध्ये त्याची सुरुवात झाली म्हणा आणि कर्मधर्म संयोगाने 2004 साली आदरणीय पवार साहेब भारताचे कृषी मंत्री झाले आणि या क्षेत्रामध्ये किंबहुना देशातल्या सगळ्याच फळबागा आणि इतर पिकांच्या क्षेत्रामध्ये जी प्रगती या देशाने केली. बीटी कॉटन ला प्रोत्साहन केंद्र सरकारने दिलं आणि शेतकऱ्याच्या कापसाच्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली. 2004 सालापासून 2014 सालापर्यंत वाढ झाली पण त्याच्या पलीकडे शेतकऱ्याचं उत्पन्न फारसं वाढलं नाही. 2014 पासून आता दुसरं दशक पूर्ण होत आलं. कारण पवार साहेबांच्या नंतर त्या क्षेत्रात आपुलकीने पाहून ते क्षेत्र आणि ते पीक आणि त्याचं संवर्धन करण्यासाठी होणारं संशोधन याच्यासाठी समर्पक असं मार्गदर्शन कदाचित त्यांना शास्त्रज्ञांना उपलब्ध झालं नसेल. पण शास्त्रज्ञ कधी थांबत नसतात. ते संशोधन करतच असतात. पण झालेलं संशोधन देशातल्या शेतकऱ्यांच्या उपयोगी आहे का हे चिकित्सिकपणानं बघणारा मंत्री असला तर काय होतं हे पवार साहेबांनी या देशातल्या भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांना दाखवून दिलं. आपल्याला माहिती आहे की नाही माहीत नाही पण पवार साहेब मंत्री या देशाचे होण्याच्या आधी कृषी मंत्री हा देश 25 लाख क्विंटल जगाच्या पाठीवरून कापूस आयात करत होता. 2014 साली ज्यावेळी पवार साहेबांनी कृषी मंत्री पद सोडलं त्यावेळी या देशाने भारताच्या बाहेर 70 लाख क्विंटल कापूस निर्यात केलेला होता. 70 लाख हे देशातलं रेकॉर्ड आहे. आज काय परिस्थिती? आज पुन्हा देश कापूस आयात करायच्या नादाला लागलेला आहे. म्हणजे 10 वर्षात जे कमवलं ते पुढच्या 9 वर्षात घालवण्याचं काम झालं का याचंही आत्मचिंतन तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. आता आपल्या देशामध्ये मला आठवतं त्यावेळी थोडी जरी महागाई वाढली तरी आज सत्तेत बसलेले लोक पवार साहेबांच्यावर टीका करायचे की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला जादा दर देत आहे म्हणून देशातली महागाई वाढते. त्यावेळी पवार साहेबांची कुणी बाजू घेत नव्हतं. पण आज मात्र या देशात शेतीमालाचे दर वाढायला लागले तर या देशात ताबडतोब तेल आयातीचं धोरण निर्माण होतं. पटापट निर्णय घेऊन या देशात महागाई वाढेल तर ती शेतीमालामुळेच वाढेल असा न्यूनगंड असणारी लोक निर्णय घेतात आणि पर्याय
जगाच्या पाठीवरचा हुडकण्याचं काम करतात। आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की राज्यकर्ते हे देशाच्या शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार करणारे असले पाहिजेत। त्यात जर कमतरता झाली तर देशातल्या शेतकऱ्यांचं पिढ्यानपिढ्याचं नुकसान होऊ शकतं। आज मगाशी अनिल बाबूंनी सांगितलं संत्र्याची काय परिस्थिती आहे, आणि म्हणून या सगळ्याच्याच बाबतीत खंबीर असा कृषी मंत्री असला तर या देशातला शेतकरी निर्धास्तपणाने झोपू शकतो। आज कृषी मंत्री कोण आहे हा प्रश्न स्वतःलाच मनाला विचारून बघा। एखादं नाव आठवलं तर सांगा उभं राहून, पण आज मात्र 10 वर्षाच्या कालखंडात देशात कृषी मंत्री कोण आहे असं कुणालाही विचारलं तरी शरद पवार साहेबांचं नाव घ्यायचं। ही या देशाच्या शेतकऱ्याच्या जीवनातली आमूलाग्र क्रांती करण्याचं काम पवार साहेबांनी लक्ष देऊन केलं। माही साहेबांनी भाषणात सहज सांगितलं की मला पवार साहेबांनी ह्या सायंटिस्टला सिलेक्ट करा असं कधी सांगितलं नाही, कारण पवार साहेबांची काम करण्याचीच ही पद्धत आहे। कोणताही हस्तक्षेप न करता शास्त्रज्ञांना मेरिटवर निर्णय घेण्याची परवानगी देणं, वातावरण निर्माण करण्याची सहजगत्या हातोटी पवार साहेबांनी सतत दाखवली। पवार साहेब आम्ही मंत्री म्हणून काम करत होतो, पवार साहेबांनीच आम्हा सगळ्यांना मंत्री केलं, पण पवार साहेबांनी कधी भाषण करून फोन करून जयंत पाटील हे असंच करायला पाहिजे अशी भूमिका कधीही आम्हाला कुणाला मांडली नाही। कदाचित पवार साहेबांचं चुकलं असेल, आम्हाला एवढं मोकळीक दिली, एवढी मोकळीक दिली, एवढी मोकळीक दिली, ही परिस्थिती बिघडली। मोकळीक किती द्यायची? आणि मला आठवतं की 1999 साली ज्यावेळी मंत्रिमंडळ तयार झालं त्यावेळी साहेबांचा मला फोन आला आणि म्हटले तू अर्थमंत्री। मी म्हटलं हे अर्थमंत्रीपद साहेब यशवंतराव मोहिते अर्थमंत्री होते, मी ज्याचं वय 70-60च्या पलीकडे गेले। मी म्हटलं साहेब माझं वय 35-37 आहे, एवढ्या लवकर पहिल्याच अजून मी मंत्रीच झाले नाही आयुष्यात। नाही म्हटले मला माहित नाही, अर्थमंत्री व्हायचं। हा विश्वास त्यांनी जो टाकला तो विश्वास माझ्या एकट्यावर नाही, आराराबांच्यावर टाकला, जो त्यांनी सार्थकी करून दाखवला, आमच्या दुसऱ्या सहकाऱ्यांच्यावर टाकला। आणि त्यामुळं पवार साहेबांच्या कृतीमुळं आम्हा सगळ्यांना काम करण्याचा फार मोठा संधी अवकाश आम्हाला मिळालं। 25 वर्षाच्या कालखंडात पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेण्याची संधी आम्हा सगळ्यांना मिळाली। ही पवार साहेबांची काम करण्याची भूमिका होती। माई साहेबांना जो अनुभव आला तो काही फार वेगळा नाही, आमचाही अनुभव तोच आहे की एकदा एखाद्याला संधी दिली की त्याच्यात हस्तक्षेप करायचा नाही, ही भूमिका पवार साहेबांनी कायम ठेवली। सहकारी क्षेत्रातल्या जिल्हा बँकेने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम घेतलाय। संतोष कुमार कोरपेंना सगळ्यात काय प्राणप्रिय असेल तर ती जिल्हा बँक आहे असं माझं मत आहे। जग इकडचं तिकडे झालं तरी चालतं, पण संतोष कुमार कोरपे जिल्हा बँकेच्या हिताचाच विचार कायम करत आलेले आहेत। आणि म्हणून मला त्यांचं कौतुक करावं वाटतं की संतोष कुमारजींनी आपली निढळ आढळ निष्ठा कुठेही ढळून दिली नाही, पण सहकारी क्षेत्राच्या पासून कुठेही विचलित होण्याचं काम त्यांनी केलं नाही। आणि म्हणून संतोष कुमार कोरपे साहेबांचं, त्यांच्या सर्व संचालकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आता एक ऑडिट प्रकार असतो, तुमच्या बँकेला अ वर्ग शेरा दिसतोय, काहीच अडचण नाही, सगळ्याच बँकांना अ वर्ग आहे, पण सीएजीने एखादं ऑडिट केलं, एखादा दोष सापडला त्यांना तर आपण चिंता व्यक्त करायचो। आता काळ बदललेला आहे, सीएजीने एखादं ऑडिट केलं, एखादा भ्रष्टाचार काढला तर त्या सीएजीचा ऑडिट करणाऱ्याला बदलण्याची प्रथा आता भारतात सुरू झालेली आहे। त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका, सहकारी क्षेत्रातल्या सगळ्यांनी काही वागलं तरी तुमचं ऑडिटर बदलून द्यायची व्यवस्था आम्ही राज्यकर्ते करू, तुम्ही काही चिंता करू नका, काही करा। या देशामध्ये आपल्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र ऑडिटर असतो, आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या राज्यकर्त्यांच्या सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी सीएजी असतं। आता त्यांनी एखादं संशोधन केलं असेल आणि निष्कर्ष केला असेल, वारंवार संधी खात्याला देऊन त्याच्या सुधारणा केल्यानंतर जर एखादा प्रश्न त्यांनी मांडला असेल आणि त्याच्यात समजा काही चुकी असेल तर स्पष्टीकरण करण्याचं आपल्याला नेहमीच संधी असते, पण त्याला बदलून टाकण्याचं काम म्हणजे संशयाला अधिक
वाट करून देण्यासारखं काम आहे. मी जास्त वेळ बोलत नाही. आज आपण सर्वांनी आम्हा सर्वांना या ठिकाणी अतिशय जिव्हाळ्याने बोलवलं. जिल्ह्यातले आसपासच्या जिल्ह्यातले सगळे मान्यवर दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित राहिले. मला खात्री आहे की अण्णासाहेब कोरपेंनी ज्या विचाराने या जिल्ह्यात आणि आसपास वराडामध्ये काम केलं त्याला तुम्ही एक सरळ मार्गी नेता म्हणून साथ दिली. आज देशाला सगळ्यात जास्त गरज आहे की स्वच्छ विचाराने बहुजन समाजाच्या हिताचा विचार करणारा, या देशातल्या गोरगरिबांच्या कल्याण कसं होईल, शेतकऱ्यांच्या हिताला कशी बाधा येणार नाही आणि या देशातल्या सामान्य माणसाला पुरोगामी विचारापासून बाजूला जाता येणार नाही, अशा विचारांचा विचार करण्याची तुम्हा आम्हा सर्वांना गरज आहे. जग एवढं पुढे गेलेलं आहे. अमेरिकेत सर्व जात पात पंथ एकत्रित राहतात, सगळेच एकत्रित राहतात आणि त्यांचं जग आपल्यापेक्षा बरंच पुढे गेलेलं आहे. आज आपणही भारतामध्ये सर्व समभाव एकत्रित करून आपला देश चालवण्याचा प्रयत्न गेले 60, 70, 75 वर्ष केला. आपल्याला ही आपली जी मूळ आहे, आपल्या देशातल्या विविधतेचा सर्वात मोठा अभिमान आपल्याला यासाठी आहे कारण ती विविधताच आपल्याला देशाला जगाच्या पाठीवर प्रगतीकडे घेऊन जाईल आणि ती विविधता टिकवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकसंघ होऊन या विचाराच्या मागे राहाल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. मला इथं प्रेमानं बोलवलं याबद्दल संतोष कुमार कोरपे, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.